आजपासून पुढचे काही दिवस टिफिन सिरीज शाळेचा डब्बा आपण सिरीज सुरू करणार आहोत. मुलांच्या टिफिनच्या रेसिपीज. मुलांच्या शाळा सुरू होते. घरातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न, रोज रोज नाश्त्याला मुलांच्या काय बनवायचं. सकाळच्या गडबडीत नाश्त्याला रोज काय बनवायचं. ही पहा, जाळीदार स्पॉन्जी इडली बघा किती मस्त जाळी पडलेली आहे, स्पॉन्जी झालेली आहे. आणि आज आपण मोठी इडली नाही तर छोट्या स्मॉल इडल्या कशा बनवायच्या ते बघणार. आणि मुलांना टिफिनमध्ये व्यवस्थित अशा खाता येणाऱ्या अगदी चटपटीत आणि मस्त अशा फ्राय केलेल्या इडल्या खूप टेस्टी लागतात. लहानापासून मोठ्यांना देखील ह्या इडल्या आवडतील, इतक्या मस्त बनवून तयार होतात. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे इडली करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 3 कप रेशनचा तांदूळ. तांदूळ घेताना इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही, सुरती कोलम किंवा तुमच्या घरी जो कुठला मोकळा भात सुटसुटीत होत असेल तो तांदूळ घेऊ शकता. फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका, तो चिकट असतो. आणि इथे मी घेतलेले आहेत 3 कप तांदूळ घेतले, त्याच्याकरता 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 कप जाडे पोहे घेतलेले आहेत. कांदा पोहे असं करतो ना ते घेतलेले आहेत. आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे हाताने. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण पावडर वगैरे असते लावलेली डाळ तांदळाला, तर ती सर्व निघून जाते. त्याच्याकरता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने पाणी स्वच्छ होईपर्यंत हे डाळ आणि तांदूळ पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता इथे मी 2 ते 3 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी, पूर्ण पाणी क्लीन होईपर्यंत पांढरं शुभ्र. आता डाळ आणि तांदूळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला डाळ तांदूळ बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता डाळ तांदळामध्ये भरपूर पाणी टाकायचे आणि डाळ तांदूळ आपल्याला आता साधारण 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे, किंवा तुम्ही रात्रभर देखील भिजवून घेऊ शकता. आता मी इथे सकाळी 9 वाजता भिजवले आणि मी लगेच दुपारी वाटायला घेणार आहे, एक 3 ते 4 दरम्यान. आता इथे एक 3 ते 4 दरम्यान 4 वाजता इथे मी डाळ आणि तांदूळ वाटायला घेते. आता आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटायला घ्यायचे, तर इथे मी डाळ आणि तांदूळसुद्धा छान भिजलेले देखील आहेत. आता इथे मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 पळी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजलेलं आहे ना ते टाकायचं आहे. आणि आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक अर्धा कप. आणि आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, आपण लोण्यासारखं ह्याला वाटून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ फर्मेंट करायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे इडलीचं. आता याच पद्धतीने आपण जे सुरुवातीला आपण डाळ तांदूळ वाटून घेतलेलं होतं ना, तसंच आता आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे. मिक्सच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ टाकायचे, पूर्ण मी टाकलेले आहेत. आता इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला डाळ तांदळामधलं भिजलेलंच पाणी टाकायचं, ते आंबलेलं असतं पाणी त्याच्याकरता, आणि फर्मेंट देखील पीठ छान होतं. माझं शूटिंग राहून गेलं डब्यात काढलेलं, तर इथे मी 3 मिरच्या ठेवल्यात. पूर्ण पीठ देखील मी ते बारीक करून टाकलेलं आहे डब्यात. आणि आपल्याला हे साधारण 7 ते 8 तास रात्रभर आपल्याला हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता हे उबदार ठिकाणी ठेवायचं पीठ, जिथं म्हणजे आपलं पीठ देखील लवकर फर्मेंट होईल. आता पावसाचे दिवस सुरू आहेत तर लवकर फर्मेंट होत नाही, त्यासाठी 3 मिरच्या ठेवायच्या म्हणजे लवकर फर्मेंट होतं पीठ. आता आपण सकाळी उठल्यानंतर चेक करूयात. आता तर इथे मी फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 तास रात्रभर ठेवलं होतं हे पीठ. तुम्ही बघू शकता अगदी वरपर्यंत हे पीठ फुलून आलेलं आहे. मस्त याला जाळी देखील पडलेली दिसत असेल. तर इथे पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे मी उबदार ठिकाणी ठेवलं होतं, गरम उबदार ठिकाणी, म्हणजे लवकर फर्मेंट होतं त्याच्याकरता. आणि गरम वातावरणामध्ये ठेवायचं म्हणजे पटकन फर्मेंट होतं. अगदी वरपर्यंत ओव्हरफ्लो झालेला आहे, बघू शकताय. मस्त वरपर्यंत याला जाळी आलेली आहे. अजिबात सोडा दही इनो घालण्याची गरज नाही. अगदी तुमचं नॅचरल पारंपरिक पद्धतीने तुम्ही असं पीठ बनवून ठेवलं ना, नाश्त्याचे पदार्थ तुम्ही झटपट बनवू शकता. आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा पीठ घट्ट झाकण लावून ठेवू शकता. 5 ते 6 दिवस स्टोअर करू शकता हे पीठ. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही नाश्त्याचे पदार्थ झटपट बनवू शकता. आप्पे, इडली, जे काही तुम्हाला बनवायचं असेल ते बनवू शकता. आता या पिठाला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आता डब्यातलं.
आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पीठ आपल्याला या पातेल्यामध्ये म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता मी बाकीचं पीठ आहे ते सर्व फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे मला ज्यावेळेस नाश्त्याचे पदार्थ करायचे असतील त्यावेळेस मी करू शकेल। तर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे घट्ट झाकण लावून। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ देखील छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। मीठ देखील मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि 1 ते 2 वेळेस आता याला छान मिक्स करून घ्यायचं पळीने। आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात। तर इथे मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं आहे छोटी इडली करण्यासाठी। मोठं असतं ना तर ते स्टीमरमध्ये छोटं मिळतं स्टँड, आणि मी तुम्हाला जर तुमच्याकडे स्टीमरचं हे छोटं स्टँड नसेल तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कशा इडल्या करायच्या ते छोट्या छोट्या, तीसुद्धा तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे स्टीमरचं मी इथे स्टँड घेतलेलं आहे, आणि तेल लावून घ्यायचं आहे स्टीमरच्या छोट्या छोट्या इडल्या करण्यासाठी। आणि तेल लावल्यानंतर आपल्याला चमच्यानेच टाकायचे, पळीने नाही टाकायचे, व्यवस्थित टाकता येत नाही, बॅटर बाहेर जाऊ शकतं। त्याच्याकरता आपल्याला हे ना चमच्याने असं व्यवस्थित टाकता येतं। बघू शकता तुम्ही। या इडल्या आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायच्यात, पीठ आहे ते थोडं थोडं करून टाकायचं व्यवस्थित असं, म्हणजे इडल्या देखील छान फुगतात। इथंच राहिलेले देखील मी या पद्धतीने इडल्या देखील पीठ भरून घेत आहे। चमच्याने व्यवस्थित असं टाकायचं, बाहेर जाऊ नये असं काळजी घ्यायची। बॅटर चमच्याने व्यवस्थित असं टाकता येतं, पोहे खायच्या चमच्याने त्यानं टाकायचं। इथे आपलं स्टीमरचं स्टँड इडली देखील भरून तयार झालेलं आहे। आता इथे मी स्टीमर घेतलेलं आहे। स्टीमरमध्ये आपल्याला आपल्या भांड्याला टच होणार नाही इडलीचं, ते आपल्याला तिथपर्यंत पाणी टाकायचं आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे, पाणी उकळून घ्यायचं आहे। आता पाणी देखील उकळलेलं आहे 5 मिनिटांनी। आता झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्टीमरचं जी स्टँड आहे ते ठेवून द्यायचं आहे। इडल्या वाफायला ठेवायच्या आहेत आपल्याला ह्या पूर्णपणे। आता ह्याला 5 ते 10 मिनिट इडली वाफवण्यासाठी ठेवून द्यायच्या स्टीमरमध्ये। 5 ते 10 मिनिटात छान वाफवतात, 5 ते 10 मिनिट। आता ह्या इडल्या आपण वाफवून घेणार आहोत, ते ठेवून देऊयात। आता ज्यांच्याकडे स्टीमर नसेल छोट्या इडल्या करण्यासाठी तर मी तुम्हाला तीसुद्धा सांगणार आहे ते कशा करायच्या इडल्या। तर इथे मी पॅन घेतलेला आहे, रेग्युलर आपल्याकडे पॅन असतो तोच घेतलेला आहे। त्याला ब्रशने किंवा आपल्याला चमच्याने तेल लावून घ्यायचे, आणि आपल्याला हे पहा अशाच पद्धतीने पॅनमध्ये ना इडलीचं बॅटर आहे ते आपल्याला सोडवायचं आहे, असं या पद्धतीने टाकायचे थोडं थोडं, म्हणजे अशा केल्याने छोट्या छोट्या इडल्या छान तयार होतात। ही सुद्धा खूप छान होतात ह्या अशा इडल्या। तर तुमच्याकडे असं स्टीमरचं स्टँड नसेल तर पटकन ह्या छान होतात इडल्या, बघू शकता या पद्धतीने। आता इथे मी इडलीचं मिश्रण देखील टाकलेलं आहे। इथे सर्व इडल्यात आपल्याला या वाफवून घ्यायच्यात। 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे, खालची बाजू छान शेकून निघेल आणि वाफवल्या जातील। इथे बघू शकता वरची बाजू देखील छान शेकली गेलेली आहे, खालून से देखील छान शेकल्या गेलेत। आता याला पलटी मारून घ्यायची एक एक करून। बघू शकताय कलर अगदी मस्त आलेला आहे, टम्म देखील फुगले आहेत, आणि हलक्या फुलक्या देखील झालेल्या आहेत आपल्या इडल्या छोट्या छोट्या। अगदी छान स्मॉल, किती छान दिसतात इडल्या, अगदी छोट्या छोट्या, आणि लहान मुलांना पटकन उचलून खाता येतात ह्या इडल्या। टिफिनला नाश्ता द्यायला खूप छान असा पदार्थ आहे हा। थोडेसे मी इथे लगेच ह्याला वरून थोडंसं लाल तिखट भुरभुरलं, आणि थोडंसं ऑर्गेनो टाकले, आपण पिझ्झावरती टाकतो ना, आणि चिमूटभर मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही मस्त दिसतात आपल्या इडल्या। इथे आपले फ्राय इडली देखील झाले। असं तुम्ही वरून म्हणजे तिखट मीठ वगैरे टाकलं ना खूप छान लागतात इडल्या। तुम्ही बघू शकता इडल्या आधी मस्त हलक्या फुलक्या आणि जाळीदार देखील तयार झालेल्या आहेत। तुम्हाला एक तोडून दाखवते। पॅनमध्ये सुद्धा खूप छान इडल्या होतात। आता आपण स्टीमरमधले झाकण काढूयात। बघू शकता इडल्या देखील 5 ते 10 मिनिट झालेले आहेत, छान वाफवल्या देखील आहेत इडल्या। आता स्टीमरचं स्टँड काढायचं आणि ह्या इडल्या 1 ते 2 मिनिट थंड करून घ्यायच्या रूम टेम्परेचरवरती। थंड देखील झाले आहेत इडल्या। आता याला इडलीले आपण आता या चमच्याने आपल्याला इडल्या आहेत त्या स्टीमरमधून अशा काढायच्या चमच्याने, बघू शकताय तुम्ही। आणि इथे इडली देखील बघू शकताय तुम्ही, अगदी हलकी फुलकी स्पॉन्जी जाळीदार मस्त तयार झालेली आहे। बघू शकता, तुम्हाला तोडून दाखवते त्याच्यानुसार तुम्हाला लक्षात असेल आपलं पीठ किती मस्त फर्मेट झालं होतं। त्याच्याकरता हे पीठ हे असं फर्मेट करून घ्यायचं। आता इडल्या छोट्या छोट्या आहेत, आपल्याला या स्टीमर स्टँडमधून अशा चमच्याने काढायच्या आहेत या पद्धतीने। मी एक एक करून अशी इडली आता ह्या सर्व काढून घेत आहे।
इडलीच्या स्टीमरमध्ये. बघू शकता छोट्या इडल्या किती मस्त दिसत आहेत ना. अगदी लहान मुलांना सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह वाटतात खूप इडल्या ह्या छोट्या. बघू शकता हलक्या फुलक्या मस्त तयार झालेल्या आहेत. बघू शकताय स्पॉन्जी देखील तयार झालेले आहेत. जाळी देखील सुंदर पडलेली आहे आणि दिसतानाच खूप ही इडली छान दिसते ना. असं वाटतं ही पटकन लगेच एक इडली खावी. इतक्या मस्त बनवून तयार होतात. लहान मुलंसुद्धा म्हणतील आई मला हीच इडल्या बनवून देत जा, खूप छान होतात. इथे मी सुरुवातीला आपण पॅनमध्ये इडली करण्यासाठी घेतलं होतं तोच पॅन घेतलेला आहे. इथे मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचे, अर्धा चमचा मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान फुलू द्यायचे. पुन्हा कढीपत्त्याचे पाने टाकायचे. अर्धा चमचा पांढरे तीळ टाकायचे. ते जास्त लाल होऊ नये. आणि 1 मिरची टाकायची अशी तोडून मधून. आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची मध्ये. हे सर्व आपल्याला जळू नये म्हणून याच्याकरता तीळ वगैरे. थोडंसं तिखट टाकायचं आहे, एक जास्त नाही, अगदी पाव चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. तुमचा मुलगा जेवढं कितपत तिखट खातो त्यानुसार तुम्ही टाकू शकता, थोडंसंच टाकू शकता. किंवा आता आपल्याला इडल्या ज्या आहेत आपण करून घेतल्या ते टाकायचे. इथे मी ऑर्गेनो टाकलेले आहेत, पिझ्झा आपण टाकतो ना ते टाकले आहेत. आणि चिमूटभर मीठ टाकायचं आपल्याला, जास्त मीठ टाकायचं नाही कारण सुरुवातीला सुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं, त्यांना मीठ बेतानच टाकायचं आहे. इडली देखील आपण करताना टाकलं होतं. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता इडल्याचा कलर बघू शकता तुम्ही, छोट्या छोट्या इडलीचा कलर किती मस्त परफेक्ट आलेला आहे. खूप सुंदर दिसत आहेत इडल्या. आता या छोट्या इडलीवरती आपल्याला कोथिंबीर टाकायची. अशा फ्राय केल्याने इडल्या खूप टेस्टी लागतात. किंवा तुम्ही अशा देखील खाऊ शकता. पण एकदा अशा पद्धतीने फ्राय देखील करून बघा, म्हणजे फोडणी देखील देऊन बघा, मस्त तयार झालेले आहेत. बघू शकताय मुलांनासुद्धा फार हा नाश्ता आवडेल. तर या इडली कशाबरोबर खायची तर नारळाच्या चटणीबरोबर. ही नारळ चटणी देखील मी याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की जाऊन चेक करा. आता आपल्याला इडल्या देखील सर्व करायच्या. अशा टिफिनमध्ये देताना मुलांना अशा नाश्ता द्यायचा आणि 1 चमचा द्यायचा, काटा चमचा मुलांना खायला. मुलं बघा 100% सांगते तुम्हाला, मुलं फस्तच करून येतील ह्या इडल्या. इतक्या मस्त बनवून तयार होतात ह्या इडल्या. लहान मुलांचा तर खूप फेवरेट आहे नाश्ता. माझ्या तर मुलांना ह्या इडल्या खूप आवडतात. मला तर 1 ते 2 आठवड्यातून 1 ते 2 वेळेस करावंच लागतात ह्या इडल्या. खूप जाळीदार स्पॉन्जी बनवून तयार झाली आहेत. बघू शकता तुम्हीसुद्धा या पद्धतीने मुलांनासुद्धा नक्की करून द्या, मुलंसुद्धा आवडीने खातील हे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. माझ्या मुलींना स्कूलमध्ये इडली फ्राय तुझी आवडती फेवरेट सुद्धा फिनिश करून येतात टिफिनमध्ये. खाऊन सांग कशी झाली ते. टिफिन फिनिश करून येतो. त्यांना इडल्या फार आवडतात अशा छोट्या छोट्या बाईट. आणि लहान मुलांना देखील पटकन उचलून खाता येतात. तुम्हाला ते सांगू शकते कशा झाल्या ते इडल्या. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. अशाच रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.